दोन क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केलेत. एक आहे डीप लॉंग ऑफ आणि एक आहे तो डीप काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये, डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. चला सामन्याला सुरुवात होते. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा पहिला चेंडू. पहिला चेंडू दिशा से भटके और अंपायर जी ने दिए फटके. एक या धावसंख्येने अकाउंट इज ओपन. बीसीसी अगरसुरे या संघाचं अकाउंट ओपन झालंय एक या धावसंख्येने. चांगल्या प्रकारची स्थिती मैदानावरती. अमय गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतं. यावेळेसचा चेंडू सन्माननीय अरुणजी राऊत यांच्या माध्यमातून मंडळाला 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचा शब्दसुमनाने मंडळाच्या वतीने सहर्ष आभार व्यक्त करतोय आणि मात्र घेऊन चलतोय. या मैदानावरती मिनी हेलिकॉप्टर शॉट उडवलाय अक्षरशः. काऊ कॉर्नर क्लिअर करणारा पहिला येणारा ब्रँडेड षटकार. चला मित्रांनो, एक षटकार आपण पाहिलाय. अनिरुद्धच्या बॅटमधून पहिला चेंडू काहीसा वाईट होता. त्याच नंतर काय होतंय, फंबल, त्याच नंतर गॅम्बल मैदानाच्या आतमध्ये, परंतु सिंगलच इथे धाव घेतली. चला मित्रांनो, आणखीन एक साहिल मात्रे ब्रँडेड चौकार. चला मित्रांनो, अमयचं काहीच षटक महागडं पाहायला मिळत चाललेलं आहे. यावेळेस चेंडूवरती आणखीन एक मोठा ब्लास्ट. 12 धावा झाल्या होत्या. पुलचा पॉवरफुल फटका, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. एटीन रन्स इन स्कोर कार्ड. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळेस चेंडूवरती बॅटची खालची इनर एज लागली आणि चेंडू गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त आणि मात्र बिनबाद. 19 धावा स्कोर कार्डवरती. बीसीसी अगरसुरे बिंदास क्रिकेट क्लब अगरसुरे हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. दुसरीकडे नाण्याच्या दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर कणकेश्वर झिराट हा संघ सेमीफायनलचा मुकाबला आणि या मॅचमध्ये प्रेक्षकांना पर्वणी आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. जय हनुमान क्रिकेट च्या वतीने आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा 2026 मध्ये. या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट AK लाईव्ह वाहिनीवरती थेट प्रक्षेपण घर बसल्या आपण मोबाईलच्या आधारे यूट्यूबवरती हे सामन्याचा मनमुराद आनंद घेऊ शकताय. नवीन येणारा गोलंदाज ओव्हर नंबर 2च्या मोर्चावरती प्रतीक. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. अद्यापपर्यंत तब्बल 19 धावा खर्च केल्या. त्या म्हणजे अमय याने डावखुरी हाताचा गोलंदाज होता. काहीस महागडं षटक म्हणता येईल. निर्धारित 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्यानंतर 2 घणाघाती प्रहार झाले. एक षटकार अनिरुद्धच्या बॅटमधून, एक चौकार आणि एक षटकार साहिल मात्रेच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. दोन्ही सलामीवीर अद्यापपर्यंत चांगली अशी पार्टनरशिप बिल्ड करत असताना चांगली अशी भागीदारी म्हणता येईल. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेसचा चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. तोपर्यंत सिंगल धाव पूर्ण. स्ट्राईक येथे रोटेट होते आणि मात्र 1च्या मदतीने 20 रन्स इन स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती लागतात. अद्यापपर्यंत पहिला चेंडू तर चांगल्या टप्प्यावरती टाकलाय, तो म्हणजे प्रतीक याने. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. आपल्याकडे प्लॅनिंग असणं तितकंच गरजेचं आहे. स्ट्रॅटेजी बदलावी लागेल. यावेळेसचा चेंडू उंच गेलाय, लांबी कमी, उंची जास्त, पकडलाय झेल. फर्स्ट विकेट डाऊन बाय बीसीसी अगरसुरे.
चला मित्रांनो, पहिला लागलेला धक्का बीसीसी अगरसुरे संघाला साहिल मात्रेच्या स्वरूपामध्ये लागलाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी विवेक बनकर मागील मॅचमध्ये तब्बल 22 धावा त्याच्या माध्यमातून आपण पाहिले आणि मात्र जागृती थल संघाला बॅकफुटवरती बॅकबोन करून टाकणारा हा विवेक बनकर आता मात्र सेमीफायनलच्या लढतीमध्ये स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू गोलंदाज प्रतीक राईट आर्म ओव्हर द विकेट. ह्या वेळेसचा चेंडू हलवार गतीने डिफेन्सिव्ह पद्धतीने पुश केलाय आणि मात्र विवेक बनकर इथे खुश राहिलाय. एक चिकी रन्स पलून काढली, तोपर्यंत एक धाव वाढली जाते स्कोर कार्ड वरती. 21 धावा, 21 हा शुभांक आहे. 21 दुर्वांच्या जुड्या किंवा 21 मोदक गणपती बाप्पाच्या चरणी आपण नैवेद्य दाखवत असतो. शुभांक आलाय स्कोर कार्ड वरती. रोहन राहुल यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी विवेक बनकरसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. या चेंडूवरती काय घडलंय तर डिक्लेअर स्वरूपाची धाव इथे ग्राह्य पकडली जाते. फटका चांगला होता, परंतु जो आपला झेंडा आहे ना त्याच्या अलीकडच्या बाजूने गेलाय, म्हणजे घोषांकित क्षेत्राच्या बाजूने गेलाय. 22 धावा, 22 रन्स इन स्कोर कार्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे प्रगतीपथावर असताना अद्यापपर्यंत एक विकेट डाऊन झाली बीसीसी अगरसुरे या संघाची. अनिरुद्ध आणि विवेक बनकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. लेग ब्रेक केलाय, जास्तीचाच बाउन्स, अनएक्सपेक्टेड बाउन्स. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव घ्या, लिहून घ्या अवांतर. हा, लागोपाठ 3 षटकारांसाठी कॅश प्राइज आहे विवेक बनकर साठी. फक्त तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. अनएक्सपेक्टेड बाउन्स, पंचांनी दोन्ही हात लांब करून सांगितलंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमांक 22 चं इथे अनावरण झालंय. ज्यावेळेस चेंडू मिली हेलिकॉप्टर उडवायचा होता लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, डीप मध्ये संकेत करत कोणतीही चुकी करत नाहीये. पकडलाय झेल. सेकंड विकेट डाऊन बाय बीसीसी अगरसुरे. थांबा. 23 धावा धावपलकावरती लागल्यात. 2 विकेट डाऊन झाल्यात त्या मात्र बीसीसी अगरसुरे या संघाच्या. यावेळेस चेंडू हलकासा लेग ब्रेक, समोरच्या अक्षरशः मधल्या यष्टीवरून ऑफ साइडच्या यष्टीवरती गिरकी घेतली या चेंडूने. आणि पाहता पाहता आपण पाहिलं तर मात्र 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण आणि मात्र 23 आकड्यावरती 2 गडी बाद झालेत. बीसीसी अगरसुरे या संघाची परिस्थिती या मैदानावरती पाहायला मिळते. चला मित्रांनो, षटकार आलाय आणि मात्र धावपलकावरची स्थिती आपण पाहिली. 29 धावा. विवेक बनकरच्या बॅटमधून एक घणाघाती प्रहार आपण पाहिला. संकेतला आल्या आल्या
पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलं होतं ते विवेक बनकर याने, परंतु संकेतने काय केलं, लगेचच दुसऱ्या चेंडूवरती त्याचं प्रत्युत्तर दिलं जशास तसं, आणि मात्र ठोसास ठोसा तसं मात्र प्रत्युत्तर त्याच्याकडून बॅट आणि बॉलचं हे द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळते. तिसरा चेंडू तिसऱ्या षटकातील समोर फलंदाज विवेक बनकर. यावेळेच्या चेंडूवरती स्टँड अँड डिलिव्हर्ड यूज अँड हँडसम षटकार. या षटकाराची नितांत गरज होती. संजीवनी देणार हा षटकार. 35 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. यावेळेचा चेंडूवरती अक्षरशः डिपॉझिट केले लांब पल्ल्याचा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. डीजे मास्टर रोहनजी राऊळ यांच्या माध्यमातून 3 लगातारच्या षटकारांसाठी पारितोषिक तब्बल 1000चं आहे. या चेंडूवरती षटकाराला तर पारितोषिक. या चेंडूवरती अक्षरशः उडवलाय जरूर, भिरकवण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी, पकडलाय झेल. 3rd विकेट डाऊन बाय BCC. चला मित्रांनो, 41 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. 41 रन्स इन स्कोर कार्ड आफ्टर. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती प्रगतीपथावर असताना पाहायला मिळतोय. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. संकेत घरत बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन येणारा फलंदाज न्यू बॅटर मयुरेश, उजव्या हाताचा फलंदाज. यावेळेच्या चेंडूवरती व्ही फॅक्टर मध्ये खेळलेला फटका, परंतु वा भाई वा, ला जवाब झेल. रनिंग कॅच घेतलाय आणि मात्र चौथा लागलेला हदरा. खेळ पूर्ण होतोय आणि मात्र 3 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर 41 धावसंख्या धावफलकावरती लागते आणि मात्र 4 गडी बाद झालेत. सन्माननीय रोहनजी राऊळ यांच्या माध्यमातून विवेक बनकर याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. त्याने मात्र त्या इनिंगच्या आधारावरती बाद जरूर झाले, परंतु जाता जाता त्याने 3 षटकार मारलेत आणि हा नेत्रदीपक 1 बाउन्स चौकार DJ. दीपक आलाय. भैरवीचं षटक डेट ओव्हर स्पेशालिस्ट स्लॉग ओव्हरच्या षटकासाठी आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती चौकार आणि या चौकाराच्या मदतीने 45 धावा धावफलकावरती लागतायत. यावेळेच्या चेंडूवरती मोठा ब्लास्ट, स्टँड अँड डिलिव्हर्ड लॉंग ऑनच्या डोक्यावरून धिरकावणारा धमाकदार असरदार बहारदार षटकार.
या षटकाराच्या मदतीने 50 अप 51 धावा धावफलकावरती लागतायत. 2 चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय. फलंदाजाचं नाव आशिष. आशिषच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्याच नंतरच्या दुसऱ्या चेंडूवरती घणाघाती प्रहार गगनचुंबी षटकार. 51 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा व्ही फॅक्टर मध्ये मारलेला फटका डीप मध्ये, डीप लॉंग ऑफ तिथे मात्र सज्ज. तोपर्यंत सिंगलचं कन्व्हर्जन डबल मध्ये. थोडासा फंबल झाला, थोडासा ढिलेपणा झाल्यानंतर एक धावेचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये आपण पाहिलं आणि मात्र 53च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोचते. चांगल्या प्रकारे रणनीती म्हणता येईल ती मात्र बीसीसी अगरसुरे या संघाची. चांगल्या प्रकारे सामना कणकेश्वर झिराट विपक्षामध्ये आणखीन एक त्याच्या स्लॉट मध्ये दिल्यानंतर तो सोडत नाहीये. आपला कार्यक्रम मात्र टप्प्यातच होतोय. हा दिमाग डीजे साईच्या माध्यमातून ही सुंदर अशी संगीताचा नजराणा ऐकवण्यासाठी मनोरंजनसाठी 59 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेस चेंडू बॅटची लीडिंग आहे. चेंडू जातोय तो लॉंग स्टॉप एरियामध्ये. 1 डिक्लेअर 60 रन्स इन स्कोर कार्ड. षटकातील एक चेंडूचा खेळ येणं बाकी. पूर्वार्धाच्या खेळामधील 60 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. गडी किती बाद झालेत? 4 विकेट गेल्यात आणि मात्र शेवटचा अंतिम चेंडू आशिषच्या बॅट मधून शेवटचा चेंडू. काय घडतंय? पंचांचा डिसिजन कोणताही नाहीये. म्हणजेच काय रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. म्हणजे 5वा लागलेला धक्का. 61 धावा बनवायच्या. डीजे मास्टरला देऊया एक संधी. चला मित्रांनो, पूर्वार्धाचा खेळ इथे पूर्ण झालाय आणि मात्र 60 धावा धावफलकावरती लागल्यात. 61 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. ते म्हणजेच कणकेश्वर झिराट संघासमोर बीसीसी अगरसुरे संघाने. आणि मात्र उत्तरार्धाच्या खेळामध्ये काय घडणार काय बिघडणार याचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी आमचे साथी समालोचक गुरुवर्य सौरभजी भुरे यांच्याकडे घेऊन चलतोय. ओव्हर टू यू सौरभ दादा. धन्यवाद.
धन्यवाद ऋतिक लोंढे. जय हनुमान क्रीडा मंडळ सातीरचे आयोजित भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धेचा अंतिम क्षण येथे येऊन ठेपलाय. सेमीफायनलची लढत आपण पाहतोय. यानंतर फायनलची लढत रंगेल. जय हनुमान फकीरपाडा हा संघ इथे फायनलमध्ये पोहोचलेला आहे. तर एकूण टार्गेट दिलंय 61 धावांचं. पाहूया या 61 धावांचं टार्गेट BCC आगरसुरे संघ रोखणार का? फलंदाजी करणारा संघ कनकेश्वर झिराड हा संघ पूर्ण करणार का? खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल ते कनकेश्वर झिराड या संघाचं. कारण एक प्रतीक हा खेळाडू सोडला तर इतर बरेचसे खेळाडू त्यांचे किंवा संकेत सोडला तर इतर बरेचसे खेळाडू प्रॅक्टिसमध्ये नाही आहेत, टचमध्ये नाही आहेत. 2 महिन्यापासून त्यांचा संघ थोडासा आउट ऑफ फॉर्म होता, परंतु येथे मात्र पुन्हा एकदा त्यांची गाडी ट्रॅकवरती आली आहे. बघूया या मॅचमध्ये 61 धावा चेस केल्या जाणार का? क्रिकेटमधलं हे द्वंद्व, क्रिकेटमधली ही रस्सीखेच येथे मात्र कोण वरचं ठरतोय, आगरसुरे की झिराड? पहिला चेंडूवरती स्क्वेअर कटचा फटका, चांगला फटका आहे. चेंडूवरती धाव मात्र मिळते, एक डिक्लेअर स्वरूपाची सिंगल धाव. धावसंख्या 1 ने येथे मात्र सुरुवात झाली आहे कनकेश्वर झिराड संघाची. बघूया BCC आगरसुरे बिंदास क्रिकेट क्लब आगरसुरे विरुद्ध कनकेश्वर झिराड अशी मैदानावरती लढत. डीप वाइडेश मिड विकेट, त्यानंतर एक लॉंग ऑफ असे 2 क्षेत्ररक्षक पॉवर प्लेच्या बाहेर ठेवलेत. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळलेला फटका चांगला आहे. पाहूया धावा किती मिळतात या चेंडूवरती. 2 धावा फलंदाजांनी आरामात पूर्ण केल्यात. धावसंख्या 2 ने बदल होईल. धावसंख्या पोहोचेल 3 वरती. साहिल मात्रेने सुद्धा आपल्या खेळाने खऱ्या अर्थानं प्रभावित केलंय. साहिल फलंदाजीमध्ये त्याने 11 धावा बनवल्या, 1 षटकार 1 चौकार लगावला. विवेक बनकरने 19 धावा बनवल्या. त्यानंतर आशिषने सुद्धा येथे चांगले षटकार चौकार लगावत त्याने सुद्धा 13 धावा बनवल्यात. चांगला खेळ टॉप ऑर्डर फलंदाजांनी केलाय. संकेतचा फटका चांगला आहे. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप, चौकार. संकेतची बॅट मात्र मैदानावरती बोलू लागली आहे. याच संकेतने चांगली बॅटिंग केली होती मागील मॅचेसमध्ये. त्याच संकेतने इथपर्यंत मजल मारून दिली आहे. तोच संकेत. यावेळचा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप. शरद पाटील सरांकडून वाईटचा इशारा. शरद पाटील सर, राजेश पाटील सर, विजय पाटील सर हे पंच म्हणून काम पाहत आहेत. पहिल्या 2 दिवस विनोद पाटील सरांना आपण इथे पंच म्हणून काम करताना पाहिलंय. ती चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, चांगलं पंचगिरी येते आपण पाहतोय. यावेळचा चेंडू परफ्यूम डिलेव्हरी, ब्युटिफुल डिलेव्हरी. अगदी समोरून येथे मात्र चेंडू गेलाय. कारण समोरून येथे आपण पाहिलं तर नक्कीच चांगला एक्स्ट्रा बाउन्स. ही खेळपट्टी गोलंदाजांना पोषक आहे. कोण म्हणतंय ही फलंदाजांना पोषक आहे? गोलंदाजांनी जर अचूक गोलंदाजी केली ना तर गोलंदाज या खेळपट्टीवरती मातीच्या खेळपट्टीपेक्षा टर्न करू शकतात. चांगली विकेट इथे बनवली आहे. बघूया हा चेंडू. साहिलचा हा चेंडू LBW प्लम समोरासमोर पकडला. मिडल स्टंप हिट करणारा हा चेंडू होता. फलंदाज क्रमांक पहिला. विकेटचं पतन साहिलने मिळवली आहे सफलता. चांगला यॉर्कर इथे फेकलाय. शेवटचा चेंडू शिल्लक. ऋषिकेश बने षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. अजून माफ करा,
एक बॉल आहे. ओके, शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. न्यू बॅटर मैदानावरती. दीपकचा मिस टायमिंग फटका. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक झेल खाली पोहोचलाय. मयुरेशने पकडलाय झेल दीपकचा. येथे संपलाय खेळ. गोल्डन डकचा शिकार. फलंदाज क्रमांक दुसरा इथे बाद. धन्यवाद. न्यू बॅटर मैदानावरती. मुकेशच्या जोडीला सार्थक, तर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज अनिरुद्ध पाटील. अनिरुद्धच्या पहिल्या चेंडूवरती आलाय 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 बेधडक आक्रमक षटकार. पहिल्या चेंडूवरती मुकेशच्या बॅट मधून येथे षटकार आलाय. पुढे चेंडू अनिरुद्धचा. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका. ऑन साइडला इथे फटका खेळलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडासा फंबल. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलंय. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 16 वरती पोहोचली. 16 धावा धावफलकावरती. अजून या षटकातील 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 2 चेंडू झालेत. 8 धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्यात. पहिल्या षटकामध्ये 7 धावा इथे गोलंदाजाने खर्च केल्या होत्या. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढील चेंडू. मुकेशच्या बॅटची एजंट टेकन बिहाइंड विकेट. येथे कॅच पकडली गेली आहे विकेट कीपर च्या माध्यमातून. तिसरा हादरा बसतोय कनकेश्वर जिराट संघाला. फोटो कार्ड. अनिरुद्धने इथे मात्र विकेट मिळवली आहे. वन्स अगेन अनिरुद्ध पाटीलची विकेट मिळवण्याची जी क्षमता आहे ती खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा तो मैदानावरती दाखवतोय. बॅक टू द बॉलर. फॅन्टास्टिक कॅच. कॅच ऑफ द मॅच. कॅच ऑफ द डे. कॅच ऑफ द टुर्नामेंट. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानावरती दुर्वेश. आणखीन एक विकेट हॅट्रिकचे वरती गोलंदाज अनिरुद्ध पाटील. येथे विकेट हॅट्रिक मिळवणार का? फलंदाजीमध्ये सुद्धा अनिरुद्धने 9 धावा बनवल्या होत्या. विकेट इथे आणखीन काही मिळवणार का? राईट आर्म ओव्हर विकेटने. पाहूया चेंडू अनिरुद्धचा. विकेट हॅट्रिक होती. येथे मात्र मधल्या यष्टीच्या वरून चेंडू गेलाय. सुंदर गोलंदाजी. सुरेख गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी अनिरुद्ध पाटीलची. धावसंख्या स्थिर धावफलकावरती 16 धावा. सामना आता मात्र थोडासा अडचणीमध्ये सापडलाय कनकेश्वर झिराड या संघासाठी.
बीसीसी अगरसुरे. सुंदर स्विंग अँड मिस. चेंडूला इथे मात्र आउट कटर, लेग कटर स्वरूपाचा चेंडू. चेंडू इथे डॉट येतोय. षटक क्रमांक 2 पूर्ण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती. यानंतर फायनल सामना रंगेल. जय हनुमान फकीरपाडा विरुद्ध येथे चालू सामन्यातील विजेता संघ येथे फायनल खेळणार आहे. जय हनुमान क्रीडा मंडळ सातिर्जे आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये चांगलं क्रिकेट आज आपण पाहतोय. 5 दिवस चालणारी ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिली. न्यू बॉलर स्वरूप मात्रे. साहिल मात्रे, स्वरूप मात्रे, अगदी मात्रे कंपनी भरपूर आहे या टीममध्ये. एकाच घरातील बरेचसे खेळाडू मात्रे कुटुंबीय येथे खेळताना आपण पाहतोय. स्वरूपचा पहिला चेंडू. सुंदर गोलंदाजी, सार्थक फलंदाजीसाठी. सार्थक आणि दुर्वेश. स्वरूपने येथे मात्र चांगली सुरुवात केली आहे डॉट बॉलने. ओके, स्वरूप पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती. या अगोदर आपण जर बीसीसी अगरसुरे संघाचे गोलंदाज पाहिले, आता आपण पाहतोय सगळे नौखे गोलंदाज येथे वापरलेत. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका. एकच धाव मात्र या चेंडूवरती घेतली गेली आहे. सामना अडचणीमध्ये सापडलाय. बीसीसी अगरसुरे या संघाचं वर्चस्व पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळते. जागृती थर्ड संघासमोर 3 षटकांमध्ये फक्त 18 धावा होत्या. त्यानंतर 22 धावा मारून विवेक बनकरने खऱ्या अर्थानं मॅचमध्ये आणलं. राईट अमोर द विकेट. पुढे चेंडू धीम्या गतीने कटर स्वरूपाचा चेंडू होता. चेंडू गेलाय डिक्लेअर एरियामध्ये. फक्त एकच धाव मिळेल. एक धावेने येते मात्र सामन्यामध्ये प्रॅक्टिस सुरू आहे असं चित्र पाहायला मिळतंय. फटक्यानिशी बोलावं लागणार आहे. फायनल मॅच मात्र आपल्याला चांगली पाहायला मिळेल. फायनल मॅचमध्ये आपल्याला चांगली रस्सीखेच पाहायला मिळेल. चल लगेच चेंडू द्या. फायनल सामना आपल्याला खेळवायचा आहे. बघूया हा चेंडू स्वरूपचा. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम येथे गोलंदाजी. स्वरूप मात्र फलंदाजांना अजिबात डोकं वर काढून देत नाहीयेत. अचूकता, भेदकता, आक्रमकता ही खऱ्या अर्थानं बीसीसी अगरसुरे संघाची गोलंदाजीमधली स्ट्रेंथ ती वापरतायत. कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूवरती मात्र टॅपचा फटका इथे खेळला जातोय. सिंगल धाव मात्र मिळते. अशा प्रकारचे स्ट्रोक बॉक्स क्रिकेटमध्ये जास्त प्रमाणात खेळले जातात. या ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये असे स्ट्रोक चालणार नाही आहेत अशा सिच्युएशनमध्ये, कारण खूप साऱ्या धावांची आवश्यकता आहे. फुल टॉस. खूप उशिराने आलेला एक मोठा फटका. बेधडक षटकार. आज शेवटच्या षटकासाठी आलाय. जिंकण्यासाठी 6 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज असणार आहे. सार्थक मात्रे गोलंदाजीसाठी आलाय. पहिल्या चेंडूवरती सार्थकने मिळवली आहे विकेट. फलंदाज येथे मात्र बाद. सार्थकने इथे मात्र विकेट मिळवली आहे. साहिल मात्रे, त्यानंतर स्वरूप मात्रे आणि सार्थक मात्रे. आणखीन एक विकेट. यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट. फलंदाज येथे मात्र
विकेट 2 मिळवल्यात. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज सार्थक, समोर फलंदाज राकेश. हॅट्रिक बॉल. यावेळच्या चेंडूवरती पूल मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र डोक्यापेक्षा अधिक उंचीने गेलाय. वाईट बॉलचा इशारा. एक धाव मात्र अतिरिक्त स्वरूपात मिळेल. 26 धावा धावफलकावरती. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला होता. राकेश मात्र मोठे फटके खेळणार का? या धीम्या गतीने टाकलेला चेंडू, चेंडू हवेत. अनिरुद्ध पाटील पकडतायत झेल. 2 कमालीचे झेल पकडलेत अनिरुद्धने. फलंदाज क्रमांक जय हनुमान फकीरपाडा संघाचा संघनायक. चला कृपया टॉस साठी यायचं आहे. जिंकण्यासाठी आता मात्र खूप धावांची आवश्यकता आहे. 35 धावा अजून बनवायच्या आहेत. सामन्यामध्ये केवळ औपचारिकता बाकी. मागील सामना मात्र कनकेश्वर जिराडने चांगला जिंकला होता. दोन्ही संघांनी चांगले सामने मागील जिंकले होते. प्री सेमी फायनलचे डिक्लेअर एरियामध्ये चेंडू. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक. यानंतर मेगा फायनल रंगेल. ती कोणत्या 2 संघांमध्ये रंगेल हे तुम्हाला समजलंच असेल. सांगायची काही गरज नाही आहे, एवढे तुम्ही सुजाण आहात, सुजाण नागरिक आहात. 2 चेंडू शिल्लक या सामन्यातील. सार्थक मात्रे गोलंदाजी करतायत. या चेंडूवरती सार्थक वरती हल्ला, परंतु सार्थकने मिळवले 4थी विकेट. फलंदाज सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. वन्स अगेन BCC आगरसुरे संघाचा दबदबा या मैदानावरती पाहायला मिळतोय. फायनल मध्ये अगदी धडक्यात त्यांनी एंट्री मारली आहे. विजय संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. प्रॅक्टिस पासून दूर होते तरी कनकेश्वर जिराट संघ इथपर्यंत पोहोचलाय, त्याबद्दल त्यांचं सुद्धा अभिनंदन. यानंतर आपण खेळवणार आहोत मेगा फायनल. मुन्ना